सह्याद्रीच्या धुक्यात हरवलेला एक किल्ला, ज्याच्या पायऱ्या सरळ आकाशात भिडतात आणि प्रत्येक वळणावर इतिहासाची चाहूल लागते। समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर उभा असलेला हा दुर्ग, पहिला दरवाजा पूर्णपणे डोंगरात खोदलेला आणि वरती तळजाईचं टाकं व देवीचं मंदिर, खडकात कोरलेल्या उभ्या पायऱ्या, मजबूत दरवाजे आणि आजूबाजूला पसरलेलं पवना धरणाचं मोहक दृश्य। पण या सगळ्यात खास आहे त्याचा आकार, ज्यामुळे या किल्ल्याला मिळालं गेलं एक वेगळंच नाव, किल्ले तिकोना। तर मंडळी, मी आणि माझे मित्र निघालो तिकोना किल्ल्यावर जायला। सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासास सुरुवात केली। सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा तिकोना किल्ला इतिहासाच्या अनेक गोष्टी आपल्या अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे। इतिहासात पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1657च्या सुमारास हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातही या गडाचं महत्त्व कायम राहिलं। असं म्हटलं जातं की त्या काळी प्रत्येक किल्ला हा स्वराज्याच्या संरक्षणाचा एक मजबूत भाग होता। गडांवरून दिले जाणारे संकेत, मशाली आणि संदेश हेच त्यावेळचं कम्युनिकेशन सिस्टीम होतं आणि तिकोना किल्लाही या संपूर्ण साखळीतील एक महत्त्वाचा दुवा होता। नंतर काही काळ हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, पण मराठ्यांनी पुन्हा तो जिंकून आपल्या सामर्थ्याची छाप उमटवली। आज हा किल्ला फक्त दगडांचा नाही, तर शौर्य, इतिहास आणि निसर्ग यांचे एक जिवंत रूप आहे। आणि आज आपण अनुभवणार आहोत तिकोना किल्ल्याचा हा अप्रतिम प्रवास। नमस्कार, जय शिवराय। मी कोकणचो परब म्हणजेच रोहित परब स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ असणार आहे किल्ले तिकोना। तर आज आम्ही सगळे मित्र, ॲक्च्युली प्लॅन होता सोलो ट्रिपचा, पण सोलोवरून आम्ही जवळपास आता 5 जण टोटल जमा झालोय आणि 5 जण आपण चाललोय आज किल्ले तिकोण्याला। तर तिकोण्याला जाता जाता आम्ही जरा रोडवर थांबलोय आणि थांबण्याचं कारण असं की हे गाव आहे, कुठलं गावाचं नाव माहीत नाही आहे, पण या गावाचा जो काही व्ह्यू आहे, एक नंबर असा व्ह्यू, खतरनाक आहे। आणि या व्ह्यू मधूनच आपल्याला तिकडे जो दिसतो एकदम टोकाला, तो आपला आहे किल्ले तिकोना। तर त्या किल्ल्यावर आपल्याला जायचंय आणि आपल्या सोबत आहेत हे हाय कर तेजस वेंगुर्लेकर, सतीश कदम आणि द लेजंड वन अँड ओनली शेखर कदम शेखर कदम अँड दिस इज आवर न्यू मेंबर लतिकेश मिस्त्री। ब्लॉग साठी माझ्या ब्लॉग साठी काहीतरी 2 शब्द बोल। रिव्ह्यू दे त्याचं रिव्ह्यू 2 शब्द बोल काहीतरी। मला लाज वाटते, मी नाही बोलू शकत। कपडे काढून बोलायचा नाही। ते बोल काहीतरी 2 शब्द। आमचा सतीश काळा मुंबईवरून आलेला आहे। एक छोटा पॅकेट। आपण आता तिकोनाचा ट्रेक जो आहे तो स्टार्ट केलेला आहे। तिकडे मागे पे अँड पार्क केलंय। पे अँड पार्कचे इकडे ऑप्शन खूप आहेत आणि इथं बघू शकता हा जो इकडचा भाग दिसतोय हा पूर्णपणे आपला फोर्टच आहे आणि इकडे वर टोकाला तिकडे बाले किल्ला वगैरे आहे। तर आपला प्रवास चालू आहे। जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला दाखवेन। आपल्या तिकोना दुर्गाचा नकाशा इथे दिलेला आहे। या नकाशानुसार जे काही पॉईंट दिसत आहेत आपण वर बघूया कसं काय काय दिसतंय ते आहे का रे। मध्ये आता कॅल्क्युलेट करू का। शेखर नाही होतं आपल्याकडे जाऊ खायचं। बारक्या बाई जोश नमक झाला नाही झाला। जास्त मोठा ट्रेक नाही आहे ॲक्च्युली, एक अर्धा पाऊण तास तुमच्यावर आहे, पण ॲव्हरेज अर्धा पाऊण तास लागतो आपल्याला।
शेकडो त्यांना गाईड बीड करत आहे ना पक्ष्यांचा. 500 रुपये त्यांच्यासोबत आहे. आपण आता पोचलोय तिकोना किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराकडे. आणि या प्रवेशद्वाराची खासियत अशी आहे की हे जे प्रवेशद्वार आहे हे दगडात कोरलेलं आहे. ओके, तर तुम्हाला आतमधून व्ह्यू दाखवतो कसं आहे काय आहे. खूप छान आहे. पण वर बघू शकता पूर्ण असं डोंगरच आहे आणि त्या डोंगरामध्ये हे पहिलं प्रवेशद्वार जे आहे ते कोरलेलं आहे. वा, खूप छान आहे. आणि इथं ही लागली आपली पहिली देवडी. देवडी म्हणजे सर्वांना माहितीच असेल देवडी म्हणजे काय आहे ते. जे गडावर पहारे वगैरे द्यायला असतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी किंवा त्यांच्या बसण्यासाठी जेवणासाठी जी काही जागा केलेली असते त्याला देवडी म्हणतात. पहिला प्रवेशद्वारानंतर आता आपण पुढे स्टार्ट केलं आहे. येस, हा आहे बहुतेक दुसरा दरवाजा. वेताळ दरवाजाचं नाव आहे. ह्याचं संवर्धन चालू आहे. आय थिंक हे बांधकाम जे आहे सगळं नंतरचं दिसतंय. खूप छान आहे. आणि बहुतेक हा मी जास्त अभ्यास नाही केला आहे पण हा गोमुखी दरवाजा असावा असं मला वाटते. जे काही दुर्गोत्सव सिरीजमध्ये आपण शिकलो की दरवाजाचा असा जशी गाय आपल्या दूध पिते त्या वासराला जर ताटत असेल तशी रचना होते, तर त्याला गोमुखी दरवाजा म्हणतात. बहुतेक हा असावा. कमेंट्समध्ये तुम्ही सांगा हा बरोबर आहे का नाही. तिकोना गडाचा हा दुसरा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दरवाजा आहे. दरवाजाला लागूनच श्री वेताळ देवाचे प्राचीन स्थान आहे म्हणून याला वेताळ दरवाजा हे नाव प्राप्त झाले. वेताळ देवाचे महत्त्व, गडाची उभारणी चालू असताना देव जवळच आहे आणि तो संरक्षण करेल या अपेक्षेने आणि श्रद्धेपोटी या ठिकाणी देवाची स्थापना करण्यात आली. वेताळ हे अनेक ऐतिहासिक गडांबरोबर दुर्गम ठिकाणी आढळणारे संरक्षक आणि पालक देव म्हणून ओळखले जाते. हा दुसरा दरवाजा झाला की या दरवाजाला लागूनच हे असे 2 रूम आहेत. इथे एक आणि इथे एक आहे. मग हे सुद्धा बहुतेक देवडी असावी, कन्फर्म मला माहीत नाही आहे. तर बहुतेक ही देवडीच असावी असं मला वाटतं आहे, कारण दरवाजाच्या साईडलाच याची रचना आहे. पूर्णपणे देवडीसारखीच आहे. सो ही देवडीच असावी असं मला वाटतं आहे. मी गडावरच्या ज्या वास्तू आहेत किंवा गडाचा इतिहास असेल तो थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे फर्स्ट टाईम. सो जर काही चुकीचं सांगितलं किंवा काही शब्द जर चुकीचा उच्चारला तर जरा समजून घ्या. आणि जर कोणाला माहिती असेल की हे काय आहे किंवा याचा नक्की इतिहास काय आहे तर कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून माझे जे काही लोक व्हिडिओ बघतायत किंवा माझ्या दोघांच्या पण थोडंसं ज्ञानात भर पडेल, तर तेवढं सहकार्य नक्की करा. दुसऱ्या महादरवाजानंतर जो बालेकिल्ल्याला जायचा रस्ता आहे त्या रस्त्याला जाताना हे आत्ता हल्लीच आपला मावळा यांच्या सौजन्याने असं लिहिलं आहे त्याच्यावर, मला ॲक्च्युली काय माहीत नाही, त्यांच्या सौजन्याने हे पायऱ्या ज्या आहेत त्या बांधण्यात आल्यात. चांगली संकल्पना आहे. लोक आता थोडं लक्ष देऊ लागलेत आपल्या किल्ल्यांकडे. चांगलं वाटतं बघून. दुसरा दरवाजा झाला की आपल्याला इकडे एक लागतो चपेटदार मारुती. चपेटदान काय रे? चपेटदार ना, चपेटदान. चपेटदान मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. चपेटदान मारुतीचं आपण दर्शन घेतलं आता आणि आपण आता चाललो आहे पुढे. काय आहे पुढे माहिती नाही आहे, पण पूर्ण गडावर संवर्धन चालू आहे. सगळीकडे पायरे मार्ग बांधणं चालू आहे. मारुतीरायाच्या मूर्तीचे सुद्धा प्रकार असतात. त्यातला हा एक प्रकार आपण लास्ट टाईम बघितला होता हडसर किल्ल्यावर. चपेटदार मारुती, जिकडे खुंटीची वाट आहे त्या साईडला एक मूर्ती आहे त्यांची, आणि इथं एक. तर अजून किती प्रकारचे मारुतीरायाच्या मूर्त्या असतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आमच्या ज्ञानात भर पडेल. हे असे ट्रेकर्स आणले ना सोबत की प्रॉब्लेम्स होतात. गडावरचं पहिलं दुकान. चपेटदार मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथे एक पहिलं दुकान भेटलं, जिथं काकूने मस्त असा लिंबू सरबत दिला आहे आपल्याला. ओके, त्यानंतर
तर हे असे काही जुन्या वाड्याचे अवशेष इथे आहेत, जे काही पहिले मावळे होते गडावर राहायचे त्यांच्यासाठी. तर इथं वास्तूला सूचना दिल्या आहेत, सदरचे अवशेष हे ऐतिहासिक असून त्यावर बसू नये, येथे उभे राहू नये, दगड हलवू नयेत, वास्तूस नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. हे काय असं बोर्ड लावायची गरज नाही. ॲक्च्युली हे सगळ्यांना कॉमन सेन्स पाहिजे, सिविक सेन्स ज्याला आपण म्हणतो. गडावर जेव्हा आपण येतो तेव्हा ह्या गोष्टी नकळत आपल्याकडून झाल्या पाहिजेत. गडाच्या वाड्याचे अवशेष बघून झाल्यानंतर तळजाई माताचं मंदिर, लेणी व तळजाई टाके, सुंदर असं हे तळजाई टाके आणि तळजाई टाकेच्या बरोबर वर तळजाई माता मंदिर आहे. आपण आतमधून बघू, व्हिडिओ अलाउड असेल तर. लांबून ही खूप छान दिसते. आणि अशा हे आपलं पाण्याचं पहिलं टाकं लागलं आहे आपल्याला. गडावर पाण्याचे टाके खूप असतात, त्यामधलं हे पहिलं तळजाई टाके, त्या टाकेचं नाव आहे. आपण तळजाई माताचं मंदिर बघून झाल्यानंतर आता बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे. बाले किल्ल्याला जाताना 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत असं मी बघितलं होतं. तर आपण बघू पुढे काय काय दिसतंय. इथं चुन्याचा घाणा दिसतोय, जो तुम्हाला बहुतांश गाड्यावर बघायलाच भेटतो. तर चुन्याचा घाणा म्हणजे काय हे इथं दिलं आहे, तुम्ही वाचू शकता. शॉर्टमध्ये मी सांगतो. जेव्हा पहिल्या काळात गडाची बांधणी केली जायची तेव्हा सिमेंट, कॉन्क्रीट, रेती असलं काय नसायचं. तर त्यावेळेस मुख्य घटक हा चुना असायचा. तर त्या चुन्यामध्ये अजून काही चुना, गूळ आणि काय काय असायचं बाबा, मेथीचे दाणे वगैरे असं म्हणले मागाशी. त्या सर्व गोष्टी वापरून त्याचं मिश्रण हे 2 दगडांना चिटकवण्यासाठी केलं जायचं. वाव. तर त्याचा जो घाणा होता तो तिथं होता. तर आता आपण या बाले किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांवर ट्रेक स्टार्ट केला आहे. आणि 1818मध्ये जेव्हा इंग्रजांनी आपला किल्ला ताब्यात घेतला त्यावेळेस ह्या जुन्या पायऱ्या होत्या. इंग्रजांचं काम एकच आहे, महाराजांचे सगळे गड किल्ले जे आहेत हे त्यांनी उद्ध्वस्त केलेत. तर त्यामधलाच हा तिथं तुटलेल्या पायऱ्या ज्या पहिल्या काळातल्या आहेत त्या आपण इथं बघू शकतो. आणि ह्या जेव्हा गड संवर्धन केले तेव्हा ह्या पायऱ्या बांधल्या गेल्यात. सो ट्रेक थोडा सोपा जातोय. वाव, खूप मस्त असा दरवाजा आहे, खूप छान. आणि हे दुसरं पाण्याचं टाकं आपल्याला जस्ट साईड द डोअर. आणि तेवढी पण आहे एक देवडीसुद्धा आहे. आतमध्ये जाऊ शकतो आपण, पण रिस्क नको. सो आपण वर जाऊन थोडासा व्ह्यू बघू. चल वर पाहू जरा. वर ये बस. हो, टेका नको का सगळंच. आपण बाले किल्ल्याच्या पहिल्या वाटेवर आल्यानंतर हा आपल्याला पहिला दरवाजा भेटतोय, ज्याच्या बाजूलाच आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतंय. आणि त्यानंतर हा एक महत्त्वाचा असा बुरुज आहे. आता बुरुज का असतो हे सर्वांनाच माहिती आहे. दरवाजाच्या रक्षणासाठी हा बुरुज बांधला जातो. पण या बुरुजाच्या वरच आपण इकडे बघू शकतो एक सेकंड बुरुज दिला आहे, जो की दरवाजाच्या बाजूला असायला पाहिजे, पण जो की तसं आपल्याला दिसत नाही आहे. याचं कारण मे बी असं असू शकतं, जसं की आपण दुर्गोत्सवमध्ये शिकलो आहे की ही जी चढण आहे जी काय आपल्याला दिसते ही मे बी इथून शत्रू जो असतो तो इथून चढून जाऊ शकतो वर. आणि इथून शत्रू चढून जाऊन हा दरवाजा राहिला इकडे. ठीक आहे, दरवाजा इथं असल्यामुळे जर शत्रू तिकडून चढून वर गेला तर तिथून एक हल्ला करण्याचे चान्सेस आहेत. सो तिथं एक टेहाळणीसाठी किंवा तिथं जे काही सैनिक असतात त्यांच्या उभे राहण्यासाठी म्हणून तो एक सेकंड बुरुज तिथं दिले गेलेला असावा असं माझं मत आहे. आपण पहिल्या दरवाजानंतर एक स्ट्रेट 80 डिग्रीमध्ये ज्या काही पायऱ्या आहेत त्या चढायला स्टार्ट केलं आहे. तुम्ही थोडा हार्ड ट्रेक आहे.
व्हिडिओ काढणं सुद्धा हार्ड आहे या ठिकाणी. आपल्याला सेकंड दरवाजा इथे ह्या काही जंग्या बघायला भेटत आहेत. या जंग्यांचा वापर जो आहे, या जंग्यांचं वैशिष्ट्य असं आहे की इथून आपण खालचे जे काही शत्रू असतील त्यांना बघू शकतो. म्हणजे खाली काही लोक उभे असतील त्यांना आपण दिसणार नाही. सो याचा ॲडव्हान्टेज आपल्या जे काही वर आपले मावळे जे असायचे त्यांना व्हायचा. आपण ऑलमोस्ट टॉपला पोचलो आहे. टॉपला पोचले, ऑलमोस्ट म्हटले ना. ऑलमोस्टचा अर्थ काय असतो? येस, हा लास्ट आहे. आता आपण बहुतेक बाले किल्ल्याच्या फायनल पॉईंटला पोचलो आहे. दोन खूप असे 80 डिग्रीमध्ये उभ्या सरळ असलेल्या पायऱ्या आपण बघितल्या आणि आपण आता बाले किल्ल्याच्या दिशेने जातो आहे. ह्या वायर्सचा, या रोपचा खूप चांगला फायदा होतो आहे आमच्यासारख्या नवीन ट्रेकर्ससाठी. वितंडेश्वर मंदिर, हे आहे वितंडेश्वर मंदिर. आणि या गडाला वितंडगड म्हणून पण ओळखलं जातं. बहुतेक या नावानेच असावं. तिकोना उर्फ वितंडगड. महादेवाच्या मंदिरानंतर आपल्याला हे मोठं असं पाण्याचं दुसरं टाकं, सॉरी ॲक्च्युली तिसरं टाकं. पहिलं आपल्याला भेटलं होतं खाली देवीच्या मंदिराच्या इथे, आणि त्यानंतर सेकंड मिळालं ते बाले किल्ल्याच्या दरवाजाजवळ, आणि हे तिसरं टाकं आपल्याला बघायला मिळालं आहे. तिसऱ्या टाक्यानंतर बोर्ड नाही लावला आहे. हा एक बुरुज पाहायला मिळतो आहे. ओके, त्यानंतर हा आपल्याला सुंदर असा एक व्ह्यू बघायला भेटतो आहे. खूप छान. हे आहे पवना तलाव. इथं उभं राहिल्यावरच समजतं ह्या बुरुजाचं महत्त्व काय असेल. इथून पार त्या डोंगर रांगेपर्यंतचा सगळा परिसर आहे, त्याच्यावर मी इथं उभा राहून लक्ष देऊ शकतो. यासाठी हे बांधलं गेलं आहे. तिकडे वर बालेकिल्ल्याचा टॉप एरिया आहे. इकडे एक पाण्याचं टाकं दिसतंय आपल्याला, आणि इकडे दिसतोय आपल्याला बुरुज, जिथे आपला महाराजांचा एक असा ध्वज लावला आहे भगवा. आणि त्याच्या बरोबर समोर आम्ही असं बसून इथं फलाहार घेतो आहे. आणि ही जी काही मजा आहे ना इथं बसून काहीतरी खायची, आहे की नाही रे? प्रचंड ऊन पडलेलं आहे. डिहायड्रेशन होण्याची खूप शक्यता. डिहायड्रेशनचं स्पेलिंग सांगता का? डी. इंग्लिशची बोंबा आहे आमच्याकडे. इंग्लिश सोडा, इंग्लिश खूप लांब आहे. जरा हिंदी बोला. हिंदी चाललास तरी खूप मान्य आहे. मेरे को दे. हिंदी बोल. लाज वाटतं. आता आपण सर्वात शेवटचा पॉईंट करतोय, तो म्हणजे बाले किल्ल्याचा सर्वात शेवटचं टोक, किल्ल्याचा हायेस्ट पॉईंट. इकडे काही चार्ट वगैरे लावला नाही आहे, पण शक्यतो हा जो आहे हा बाले किल्ल्याचाच भाग असावा. पूर्वी जे काही लोक असतील, किल्ल्याचा किल्लेदार वगैरे असेल, त्यांच्या राहण्यासाठी ही सोय असावी बहुधा. तिकोना किल्ल्याला जे त्याचं नाव जे आहे ते त्याच्या त्रिकोणी आकारामुळे दिले गेले. तर तो त्रिकोणी आकार जो आहे, जेव्हा आपण बाले किल्ल्याच्या टॉपवर येतो तेव्हा आपल्याला बघायला भेटतं. हा इथे एक बुरुज आहे, आणि बरोबर सेकंड त्याचं टोक इथे एक बुरुज आहे, आणि ह्या दोन बुरुजांच्या बरोबर मध्ये इकडून तो दरवाजा आहे, ज्या दरवाजातून आपण बाले किल्ला खाली उतरणार आहे. तर हे दोन बुरुज आणि हे टोक असा हा त्रिकोणी आकार त्याला दिला गेलेला आहे. त्यामुळे ह्याला तिकोना हे नाव दिलं आहे. परतीचा प्रवास स्टार्ट केला आहे. तिकोना किल्ला झाला आहे. बाले किल्ल्याचा टॉपचा एरिया फिरून झाला आहे आपला. गड बऱ्यापैकी अजून तसा चांगल्या अवस्थेत आहे. आपण आता इकडे गेलो नाही, थिंक आपण इकडे एकदा जाऊन येऊया. इकडे काय एकदा चेक करूया. डॅंग टाकलं फाट दिशी जंग्या. आणि हे आहेत काय रे इकडे, ऐक काय नाही.
नक्की समजतच नाही काय. अच्छा, पाण्याची टाकी का धान्य गोटा? धान्य गोटा आपल्या ह्या किल्ल्यावर दिसलाच नाही ना खर. नाही रे, पाण्याच्या बाजूक धान्य गोटा नसतं. आपण आतापर्यंत 3 पाण्याच्या टाके बघून झालोय. ही आतमध्ये कातळात कोरलेली एक चौथी पाण्याची टाकी आपल्याला बघायला भेटते. आणि त्यानंतर 4 नंतर इकडे 5 आणि 6 अशा जवळपास 6 टाक्या आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाल्या. इथे जे काही बुरुजावर किंवा देवडीमध्ये जे काही आपले मावळे इथे उभे असतील त्यांच्यासाठी पाण्याची सोय बहुधा इथे केली जात असेल. आपण बघू शकतो इथे. तर चला, आपला पूर्ण किल्ला बघून झाला आहे. आता आपण रिटर्नचा प्रवास स्टार्ट करूया. थँक्यू. ताली बांधले ही वाट होती पहिली चढा. माझी झंगला इतकी म्हणजे काय रे डोपरा. ते डोपरा जागा दिसत पाहिजे. मला इथे नाही नदीना वाट होती ना खालती जाऊया का. हाय गाईज. माझं काय करतं मी शोधतोय चावी. सतीश, चार्जिंग नाही केली. गाडीची चावी घेतलेलं आहे मी. गाडीची चावी. एक छोटासा कांड झालाय. माझ्या गाडीची चावी मला सापडत नाहीये. सो गाडी वर पडली कुठे, चावी वर पडली कुठे की पार्किंगला जिथं लावली तिथंच लावून आलोय. काही समजत नाहीये. आता खाली गेल्यावर समजेल. जर तिथे चावी नसली मग लागला मला. भीती कशाची आहे? पार्किंग पे अँड पार्क आहे तरी पण काही सांगता येत नाही. जर तिथं नसेल, वर पडली असेल, मग आमचा दिवस गेला इकडे 100%. पण होप. ओम नमः शिवाय. जय शंभो. पायथ्याशी आलोय विदिन 10 मिनिट्स. आता हे उतरायला मला अर्धाच गेला असता. चावी 100% गाडीलाच आहे. कारण मला तर आठवत नाही की मी चावी घेतली. घामाघूम झाली. कांड काय ना काय होतच असतात. कांड काय थांबत नाही. शुगर सगळी बाकी शुगर आहेत. एकटाच पळालोय कारण गाडी माझी आहे. किती लांब आहे. लेट्स होप की असेल जागेवर. आवाज कमी झाला आहे. व्हॉल्यूम कमी झाला आहे. इकडे सगळे फिरायला येतात. मग शक्यता कमी आहे असं काय व्हायची काय सांगता येत नाही. लय फिरलो लय मजा केली. आणि एंडिंगला जाऊन जर असं कांड दिसेल. हो तिकोना पण आलो आहे. इकडूनच जाऊ बघू. ती म्हणतात आपची पण शूटिंग घ्या. आलो थांबा. थँक गॉड. गाडी आहे
आणि गडीला चवी सुद्धा आहे. जय शंभू. नशीब चांगलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण असं गावात वगैरे येतो, इथली लोक खूप चांगली असतात आणि अशा ठिकाणी असं काय होणं शक्य नसतं. त्यामुळे जवळपास 2-3 तास आम्ही वर होतो, तरी चावी असून सुद्धा गाडी आपली जागेवर आहे. हां. तर जर तुम्ही इकडे आलात कधी तिकोनाला, तर तिकोनाचं जे पहिलंच पार्किंग लागतं, पहिलं पार्किंग आपल्याला हॉटेल जय मल्हारच्या इथं दिसते. तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा, खूप छान सोय आहे. आणि मी जसं आता व्हिडिओ तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवला माझ्या गाडीची चावी मी इथंच विसरून गेलो होतो. तर असे काही जर सिच्युएशन आली तरी पण इथे काही भीती नाही आहे, आपलीच माणसं आहे सगळी. तर आलात तर नक्की भेट द्या. प्रॉपर गावाला. प्रॉपर गाव आले, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि आम्ही रात्री मदत करतो. गाडी जरी हां. पंक्चर झाली हां, तर मला- माणसाला बोलून घेतो, मग पंक्चर काढून दे. मला आजीने आता खूप चांगले एक्सपिरियन्स सांगितले, एकेकाला तर गाडी पण दिली आहे त्यांनी. सो विश्वासाची माणसं आहे, जर तुम्ही इकडे आलात तर नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा व्लॉग जो आहे आपला तो संपलेला आहे. आपण पोचलो आहे आपल्या फ्लॅटजवळ. आपण आता हा व्लॉग एंड करतोय. तर कसा वाटला तुम्हाला तिकोना किल्ला आणि कसा वाटला माझा व्लॉग हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.